सकाळचं वातावरण दाखवते 8 वाजलेत आणि पाऊस पडून गेलाय. भरपूर पाऊस पडला, चिखल चिखल झाला. बरोबर रांगोळी काढते पारुसी, रांगोळी काढते छान छान. आणि कथं दाखवते फुलं बघा किती सुंदर आले. पाऊस पडलाय तेव्हा छान वाटतंय. 4 कुंडे आहेत इथं. आधी खूप होते, कमी केलं. पोर खेळते तिथे. कोरफड बघा किती सुंदर आलेलं आहे. आणि आपलं दुकान ना इथून दिसते. जसं की बघा हे आहे आपलं दुकान. त्याच्या पाठीमागे जी शाळा आहे ती भाऊची शाळा आहे आणि मी इथे शिकले ह्या शाळेत. जमलंच तर आज शाळा दाखवू, माझी शाळा. मायलेकीचं काय चाललंय? हाय, सुप्रभात. पूजा करताना खूप छान वाटते. असं वाटतं की इथंच मी आहे. अगं बाई, आईला मी पूजा करते. आधी संकष्टीच्या अगोदर आमची अक्का काय करायची मला आठवतंय. संध्याकाळी आंघोळ करून साडी घालायची ना ग. साडी घालायची खूप छान वाटते त्या टाइम. मोदक बिदक बनवायचे. ते अजून संकष्ट आली ना का मला अजून त्याच आठवतंय. त्या लग्नाच्या अगोदरचं ते वेगळंच फिलिंग असते. म्हणून आईला म्हणले की मी पूजा करते. खूप छान वाटते मला पूजा करायला. तसंच पण बोर होते ना, थोडंसं काहीतरी काम केलं की बरं वाटतं, वेळ निघून जाते. आणि इकडं पर्याय ना अक्का मावशीला असं पुसायला मदत केली जरा. तुझ्याकडे आहे ती काय काय उतरंडी घे की. थोडं थोडं धान्य घालावं लागतंय. आज आईनं सगळ्याला चिपकू करून टाकले माझ्या सकट. सगळ्याला तेलाची आंघोळ. अक्काला तेलाची आंघोळ, परीची, सईला, अक्षूला सगळ्याला तेलाची आंघोळ झाले आज. त्याशिवाय आईचं प्रेम कसं करणार? होय 8 दिवस तेल निघत नाही. सासरी किती जरी प्रेम घेतलं तर आईचं प्रेम तुम्ही देऊ शकत नाही. हा तेवढं आहे, तेवढं आहे. चला इथं चाल. आणि इथं बघा वहिनीचा नाश्ता. कुणाला उपीट पाहिजे, कुणाला मॅगी पाहिजे. तर अण्णांना पण नाश्ता द्यावा लागतंय 8:30ला. आणि इथं आई आहे ना, आईला गुडगा कंबर सगळंच दुखतंय. ते कशाच नाचणीच आहे ना वहिनी? साखर, दालचिनी, साखर, तूप, दूध हे असं ना मिक्स करून आई पेते सकाळी. काय तर म्हणायचं गंजीसारखं दररोज पेते आई. आणि आज पुरणपोळीचा घाण आहे. आज अक्काला जेवणाला पुरणपोळी आहे. डाळ वगैरे वहिनी शिजून ठेवले त्या. हे बघ फक्त ना आता पुरणाला चटका द्यायचा आहे आपण. नमस्ते, मी अश्विनी. सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज अक्का दिवसभर घरात आहे, खूप छान वाटणार आहे. आणि पुरणपोळीचा वहिनीनं घाणा घातलाय आणि आज आईनं सगळ्यांनाच नाव घातलंय. अगदी चिपचिप असं करून ठेवले. किमान एक 7-8 तास तरी केस अजिबात वाळत नाही. सईने तेवढं केली नाही. सई म्हणाले की आजी मी अजून मी अजून 5-6 दिवस आहे. कारण की सईवरूनच आंघोळ करून आले होते, त्यामुळे ते काय डोक्यावरनं आंघोळ केलीच नाही. तर चला आज ना सांजेच्या पोळ्या करायच्या आहेत. अक्का उद्या जाणार आहे ना, तिला सांजेच्या पोळ्या पाहिजे. कारण की ते सासूबाईंना पण खूप आवडतात ना, त्यामुळे आज करायचं आहे. आज एका दिवसात बघू आता काय काय होतंय ते सगळं करून ठेवायचं आहे. आणि त्याची रेसिपी पण बऱ्याच वेळा सगळ्या ताईने असं सांगितलेली की तुझ्या आईच्या सांजेच्या पोळ्या म्हणजे ना त्याला बऱ्याच ठिकाणी तेलची पण म्हणतात बघा. तेलचीची रेसिपी दाखवायची. आपलं गव्हापासून बनवायचं असतं. ते खूप असं अवघड पण आहे ते रेसिपी तसं बघायला गेलं तर. काय आणले? मॅगी आणली. परी जाऊन अण्णांना नाश्ता देऊन आली. आणि इकडं ना वहिनीचं पुरण वाटायचं चालू आहे. अक्काने ना छान देवपूजा केली. मस्त एकदम भारी. आणि नारळ पण उगवलंय. आणि हे जर म्हटलं ना तोरण, आमच्या इथं दसऱ्याच्या वेळेस लागतं तोरण, त्यामुळे तोरण लागते एकदम. केलंस का? एवा कालवा कालवा कालवा. धूप काय बात्या देवपूजा किती छान छान केले. मंदिरात पण देवा लावलाय. महालक्ष्मीचा फोटो आहे ना इथे.
ती वहिनी मात्र कांदा घालत नाहीत वाटतं, नुसतं टमॅटो, कोथिंबर, लसूण, खोबरं. लसूण खोबरं इथं केले का? फक्त आता ह्याच्यामध्ये टमॅटो मिक्स इतकं घालायचंय. तुम्ही ह्या बाजूला करा. काय करायचंय? कुरवडी, पापडी, भजी, मॅगी, पुरण वाटते मी वाटलंस. नाही मी ह्या बाजूला, वहिनी येत नाही तुम्हाला ह्या बाजूला? मी बसते इकडं. हा, पुरण वाटून घेते. नाही गहू भाज की परत. आणि इकडं गहू भाजायला घेतले आहे ना. किती शेअर आहे काय ग? हे भाजायचं का पहिला? तुला येते खरं, आम्हाला काही येत नाही हे बनवायला. हा ते आवडते वाटतं. जरा हे घट्ट आलं का गरम गरम मला लगेच होते. गरम गरम करता करता आई आमची देते ते आम्ही लगेच करते. 5 मिनिटात होते. कोथिंबीर टमॅटोची एवढी पेस्ट केले आणि आपलं रेग्युलर लसूण खोबरं कटाची आमटी. कोणाला आवडते कोणाला नाही. भरपूर असं कोथिंबीर, कढीपत्ता आणि वहिनीची अगदी साधी फोडणी. कोण कोण ह्याच्यामध्ये वहिनी हे घालतात बघा, चिंच, गुळ घालतात ना. सार सार म्हणते ती का? तुमच्याकडे घालते ती काय? कोणाकोणाची आवड चिंच गुळ. मी पण नाही बाबा चिंच गुळ घालत. बऱ्याच जण घालतात बघा वहिनी. आणि आपलं घरचं घालते ते ना. छान लागते अशी पण. सार म्हणायचं सार. आणि आपलं घरचं ना काळा तिखट, लाल तिखट. आणि याच्यामध्ये ना सगळे मसाले. मी काय कच्चा मसाला घरात तयार केले काय? घरात तयार केले वहिनी. कटाची आमटी ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. प्रत्येकाची वेगळी पद्धत का नाही? वहिनी पण केले की टोमॅटोची प्युरी एवढंच घालते, छान लागते. नाही तुझं हेअरस्टाईल स्वराची हेअरस्टाईल आत्याने केले. संध्या वहिनी म्हणजे आपल्या परीचं पण हेअरस्टाईल अक्काने केले. आणि परूबाईची हेअरस्टाईल पण अक्का मावशीनं केलेले. सुंदर सुंदर. हा झाली मॅगी. ना सांज्याची पोळी करायसाठी 1 किलो गहू घेतले आणि याला ना आपलं स्वयंपाकाचं गोडे ते लावून चोळून घ्यायचं, मगच भाजायचं. असं चोळल्यावर काय होतंय? एक सारखं भाजते का? तर हे गहू आहे ना एक सारखं भाजून घ्यायचं. अशा पद्धतीने पूर्ण चोळून घ्यायचं. गॅस बारीक करून भाजावं लागत असत. तर असं बारीक गॅसवरती ना एक सारखं ते सगळं गहू भाजून घ्यायचं. मध्यम सुगंध भारी येते बघ लगेच. आधी अक्का शिदोरीमध्ये ह्याच पोळ्या असायचे की. आता लाडू झटपट लाडू विकत आणून ठेवतात आता. हा त्याला कुठं ना बी नाही.
पहिलं तुम्ही लोक गिरणी कुठे जात्यावर दळत असाल की बघ. अक्का म्हणजे माझी आजी, तिळासारखं थोडस लालसर. इकडं लागलंच ना. 1 किलो गुळ आहे ना मैंने. 1 किलो गुळाला ना भिजल इतकंच पाणी घातलंय आणि फक्त हे मेल्ट होस्तरच गरम करायचं ना. म्हणजे मोठ्या गॅसवर का छोट्या इंडक्शन वर आहे म्हणजे समान. बघा सगळं असं ना टम्म असं फुगोस्तर आईनं भाजून घेतलंय आणि इकडं वहिनीनं फक्त आटोस्तर आपलं हे गाळून घ्यावं लागतंय. आता ह्याच्यामध्ये बघा गुळात कचरा, हा भरपूर असं कचरा, हे सगळं गाळून घ्यायचं आणि गार झाल्या ना आता ह्याची भरड करायची नाही. लय कुठाने अजून लय कुठाने अजून याचं. तरी गार झाल्यावर मिक्सरला भरड करायची आहे. इकडं वहिनीचं आमरस आलंय, मोठ्या प्रमाणात आमरस चाललंय करायचं. हे पण मिक्सरला लावून घ्यायचंय. तर गडबड गोंधळ चाललंय घरात. सगळं गाळून घ्यायचंय. आणू काय विचारू नका, साडी विचारून येते मी बघून. हा नाही तयार झालंय बघून येते की. तंग खेळाले तू सकाळ ना असंच आहे बघा. हे पकल 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 मला पकल मला पकल. दाजीच्या मागायला, दाजीच्या मागायला. हे असं ना मिक्सर मधलं मोठं मोठं बारीक करायचं चाललंय आणि हे चाळायचं. कुठलं चुपान काढायचं आहे? हे नाही, हे दळायचं का नाही अजून? आता दळायचं काय आणि असं चाळून घ्यायचं. म्हणजे मोठा रवा असं म्हण की. हा मोठा रवा असा होतंय मिक्सर मध्ये लगेच ग. थोडा असेल तर होतंय गिरणी. हा सगळं ना मोठं मोठं चाळून जे असं मोठं भगर भगर आहे ना हे सगळं आता गार गुळवण्यामध्ये मिक्स केलंय आणि सगळं ना गाळून घेतलं. हे गुळाचं पाणी नाही ते मुरतंय की. किती 5-6 तास भिजवा लागतंय वाटतं हे. नाही 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 आता हे घ्यायचं का नाही ताई ग? हे मला पण येत नाही, वैचून घ्यायचं. हा ज्याला आवडते त्यांनी. मला काय एवढं काय आवडत नाहीये पण बऱ्याच ठिकाणी मस्त 5 मिनिटं गिरणीमध्ये वहिनी गिरणी काढा. लय वेळ वैचून वेचून घ्यायचं काय. आपूड गाव गव्हाचा पूर्वीची पद्धत. तर हे सारण तयार झालं. पण हे मुरल्याशिवाय करायला यायचंच नाही. मुरल्यावर छान गोळा. हा किती तास मुरायला पाहिजे का ताई? 4-5 होय ना. आता सांगा त्यात सुंठ, बडीशोप आणि जायफळ घालायचं. सुंठ, बडीशोप आणि जायफळ हे तिन्ही एकत्र पूड घालायची टेस्ट येण्यासाठी. मस्त आहे तसं सुगंध. हा मेन प्रोसेस आहे आणि ह्याच्यामध्ये कमी पडेल तसं आहे ना आपलं नॉर्मल पाणीच घातलं ह्याच्यामध्ये आणि नंतर हे घट्ट होऊन बसते म्हणे. भिजून घट्ट होऊन बसते म्हणे. भिजायला पाहिजे का? मेन हे सगळं भिजायला पाहिजे वाटतं. चलो श्लोक खा की तू. हे कोय खाताय का ना? मस्त आमचा आंबे खायचं चालू आहे. आता जेवणाचे ताटे वगैरे करायला लागले आणि सगळेच आता मस्त गरमागरम भजी आणि आपलं पोळ्या जेवण करायचंय. तर जेवण घेतोय. महालक्ष्मी आल्या त्या घरात हो का. सुंदर सुंदर देखण्या देखण्या. हेअरस्टाईल वगैरे करून आले तारीख. आहा 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 व्हेरी गुड. शॉपिंग बघतोय. वहिनीच्या लग्नाच्या वाढदिवसाला ना ही साडी घेतलेली छान आहे. अगं बाई असं वाटायला ती हम आपके कोण मध्ये ते पिक्चर मध्ये ती करत नाहीत का वहिनी करिश्मा कपूर ही ती गाण्यामध्ये तसं दिसायला लागलं त्या.
सुंदर सुंदर. काय हाऊस बाई, लय हाऊस. तू का बघत बसत्या? मला तर येत नव्हतं बाई एवढं लवकर साडी नेसायला, ह्यांना यायला लागलंय. आणि वहिनीचे हे बा खरेदी 2 मेला वहिनीची अॅनिव्हर्सरी होती ना, तेच वहिनी खरेदी दाखवत होत्या. वहिनीची साडी बघत होते. छान आहे आमची साडी. कोण कोण करतंय माहेरी आल्यानंतर आईचे सगळे कपाट उचकून घ्यायचं आणि लेकीपेक्षा आई सगळ्या साड्या खरी टाकते. कुठली पाहिजे घे, कुठली पाहिजे घे. ताई तुम्ही आज करत होता का तुमच्या जमान्यात? एकच साडी मग प्रश्न आहे वहिनी. अगं बाई वहिनी मग ह्याच्या प्रश्न अगं घातल्यावर खूप छान दिसते. अगं घातल्यावर खूप छान दिसतंय. एवढं काढल्या त्या साड्या एक बी पसंत पडेना. नवीन तर आणल्या पण आईच्या कपाटात जुनी साडी घेऊन गेल्याशिवाय माहेर पण वाटत नाही. दुकानकडे आलेलो होतो मी. अक्का पोरांना माहित नव्हतं. सगळे गॅम एकदाच आले गॅंग. तर फिरायला घेऊन चला म्हणतात. गिराक आले काय पाहिजे? किती छोटे बघू. आपल्या मांजराचं आहे काय ग? आपलंच आहे. बरं चला फिरवायला चला म्हणतात पोरा. जरा फिरवून आणतोय. ए या लवकर. एका साईडनं बरोबर पुढं. तर गँगला घेऊन चाललोय बघा फिरायला. पण रस्त्यावरती गर्दी. ए अजिबात श्लोक जायचं नाही कुत्र्याच्या जवळ काय. चलो. होय होय बघितले हो. चला चला वरती खेळा गवतावरती रे. ए बाळांनो पडलं तर लागणार नाही का. खो खो खेळा चालू केला का. खो खोची टीम. आली इकडे ग्लास. आली इकडे. धर बघ बॉटल धर माझ्याकडे. सावकाश. चला आपण तिथे बसूया का बाकड्यावर मध्ये. अगं ऊन कसलं बाळा. इथे बसूच चल बाकडा का आत जायचं कसलं. चला मुलांना खेळवून घरी घेऊन जाते एकदाच. बसतो आम्ही एका ठिकाणी. आत खेळा रे. हिरवड आहे आणि पडलं तर लागत नाही गुडघ्याला. पोरं जिथं जाईल तिथं का नाही चालू. तर एवढ्याच टीम मध्ये खो खो चालू आहे. फक्त श्रद्धाना झोपली सकाळपासून खेळते ना. लहानपणच ते लहानपण नाही का अक्का. मन लावून खेळते ते. आणि उन्हाळा इतकं आहे ना. इतकं पाणी वगैरे दिलेलं असून सुद्धा सगळं ग्रीनरी गेलेली आहे. सगळं आवड जरा. पहिलीचं ना वडापावची भाजी चालू आहे. तर तेल जिरं मोहरी कांदा काय काय टाकलंय वहिना. कांदा ना. काय देऊ तुम्हाला. काय देऊ. मुलतान छोटावाला देऊ का मोठावाला देऊ. हा हो का. हा आणि तू काय मदत कराली काय का. आणि इकडं ना पीठ तयार करून ठेवले वहिनीनं. जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. नॉर्मल सोडा आणि ओवा आणि मीठ बास इतकंच टाकलं ह्याच्यामध्ये. बरोबर आपलं मॅश करून देते. काय नाही ह्याच्यामध्ये हे टाकत नाही ना तुम्ही वहिना. सगळं. तर आपली नॉर्मल भाजी त्याच्यातच तडका देणार ना तुम्ही पाटीत. हा पुदिन्याशिवाय टेस्ट नाही. आणि पुदिन्याशिवाय आमच्या घरात फ्रीज नाही. आणि तो पुदिना लसूण पुदिना हे ना याची पेस्ट आपलं चालू आहे. त्या साळू माळू मदत करले. ही साळू मोबाईल घेऊन बसली झोपीत न. धना पावडर कंपल्सरी लागते काय. आणू का दुकानात ना. सावकाशच काय धना पावडर विसरले म्हणतात वहिनी. आणि आज आईने इतकं तेल लावलंय ना. इतकं चिपचिप केलं ना वहिनी. म्हणजे असं कम्फर्टेबल अजिबात वाटेल ना. हे बघा तेल लावलंय आईनं. तर काय दिसायला लयच तेल. तर लय वजन वाटायला लागलंय. आणि आज ना पोरांना फिरायला नेलं होतं. आणि 2-3 अक्काचे मैत्रिणीचे घरी वगैरे जाऊन आलो. यायला 7 वाजले. आणि आज वडापाव करायचा आहे. संजेची पोळी बनवायची आहे. दोन्ही
आधी मुलांना शांत करायचंय, वडापाव बनवायचा आहे. आणि त्या पुदिनाचा स्मेल किती छान आलाय असं ना, मस्त पैकी तोंडात चव झाली मालकरी आता, म्हणजे न खाता इतकं भारी आरोमा घरामध्ये सुटलाय. आणि भाऊ गेलाय फ्रेश पाव आणायला. सकाळी जर आणलं असतं ना तर ते थोडंसं कडक झाले असते, तर ताटाचं पाव जरा बरं वाटतंय. तर करेपर्यंत पोराची ये जा तर ना किचन मध्ये चालूच असणार आहे. आता सईबाई आल्या, सईबाई तिला बटाटा मीठ आणि त्याच्यावर थोडं तिखट आवडतंय. हा आवडतंय. पोरीने बघा किती छान असं एकसारखं मॅश करून दिले. स्वरा आणि परीन गोळा करून ठेवला. कणिक मावून घ्यायच्या कणिक. आता पुरणपोळी कोण खायचा आता बाई ना, जड तरी वाटायला आले. तर सकाळच्या पुरणपोळी कोणच खाणार नाही. चपात्या इथं, चपात्या आणि पुरणपोळी. कोणकोणी अर्धी खाल्लेला रोल ठेवलाय. आणली हा बाळ जाऊन दुकानात आणलं की टाका आता धना पावडर. हा टाका, पूर्ण एक टाकायची ना. तर हे ना, तर ह्याच्यामध्ये फोडणी कोण कोण भाजी पण करते, कोण कोण थेट फोडणी. हा थेट फोडणी पण असंच बरं वाटतंय मला तर. आणि कोण कांदा टाकते, कोण कांदा टाकत नाही वहिनी. हा शक्यतो तेच विचारला कसं म्हणला तुम्ही खाता का? हा तिनं नाही खात. कोण खात नाही ती ना. हा आणि सगळं आता गार होऊन द्यायचं. तर 1 किलो बटाट्याचा बरोबर. हा मुलांना काय दम निघेना काय नाही. मामी कधी होते ते गोळे करून गेल्या पोरी. अगदी मस्त अशी वडे होत आहेत. पाव पण भरपूर आणलाय भाऊ. ते वरती ठेव. काय ग ते हँडवॉश? अरे बापरे, हँडवॉश का फ्री मिळाला का त्याच्यावरती? हँडवॉश आहे, हँडवॉश आहे, हँडवॉश. कोथिंबीर पण आणलाय आज पण. आणि बघा मस्त वडे. चला चला अक्का मावशी शुभम करो ती कोण म्हणते त्यालाच वडापाव देणार आहे बोलली आत्या. तुझी आत्या शुभम कलोती, शुभम कलोती. इथं संध्याकाळी घंटी नाही वाजवायची. प्राप्त घरातील सर्व माणसांना उदाहरण प्राप्त. दिवा जळो देवापाशी, जय पडो सर्वांपाशी. हा आता माझ्या माग बघा. गणपती बाप्पा बुद्धी दे, गणपती बाप्पा बुद्धी दे, सरस्वती विद्या दे, सरस्वती विद्या दे, मारुतीराया शक्ती दे, मारुतीराया शक्ती दे, विठोबा भक्ती दे, विठोबा भक्ती दे, राम राया कल्याण कर, राम राया कल्याण कर, मला मोठं कर, मला मोठं कर. तुला नमस्कार करतो. मी तुला नमस्कार करते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. चला वडापाव खायला. नमस्कार मोठ्यांना. वडापाव ही बाई तिथे कडेच बिडत पडताना सावकाश जावा, शिस्ती जावा. मामाच्या पाया पडा पडा. शिस्ती जावा, शिस्ती. बाई ग काय पोर आहे ते. टाकलीतलं नाही त्याला काय. चला वडापाव घेऊन सगळे गेले गच्चीवरती वरच्या रूम मध्ये. ए भांडू नका खाताना, मिळून खावा. अजून एक चमचा टाक.
नाही नाही साखर बिकर काय नाही, ती भुगा तेवढं फक्त कडक तळायचा. तरी चटणी फिरवून घेते. अहो ह्याच्याशिवाय खातच नाही पोरगी. शेंगदाण चटणी पण मस्त लागते. कसं तरी पटा 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 म्हणून रेल्वे चटणी दिली काय. आणि हा भुगा, लसूण आणि तिखट आणि मीठ हे सगळ्यांना मिक्सरला बारीक करून घेते. तर ही चटणी रेडी. नाही पहिला लोक कडकच होते वहिनी. पत्र पोस्टमन आता जे आहे ते काय एवढे कडक नाही ते आता. आणि पहिला एवढे नाही ते कडक, आता मापात आहे ते. लय घाबरत होते. आणि बघा वडे एकदम मस्त होत आहेत. होईल तसं वरती पार्सल व्हायला लागलेत. श्राद्धू नुसती पाव खायला आल्या वहिनी. खात नाही का? होय ना. पण पाव भरपूर खाते आवडून खाते का? त्याला वडापाव बरा आहे, तिचं सोपा आहे. भाव बास केला गरम गरम. हा त्यामुळं कमी खाल्लाय तो. चला तर गरमागरम वहिनी बास करा मग. गरमागरम वडापाव घेतो खायला. सकाळी जे भिजवलेलं पीठ होतं ना आपलं सारण, त्या सारणाचे असे छोटे छोटे गोळे करून घेतलेत. आणि कणकेमध्ये थोडं मैदा मिक्स आहे ना, मैदा विथ गव्हाची. बस तेल मळता ना. होय का? नाही का? हा तर इकडे बघा दोघीचं उंडे भरायचं चालू आहे. फक्त एवढंच की मध्ये पातळ कडेनं जाड लागते ना ही पोळी. तर हे असं छोटे छोटे लाटायचे असते फक्त पोटात. तेव्हा असं लाटायचं आणि आपलं सजोरी जसं तळतो पुरी सेम त्याच पद्धतीनं तळून घ्यायचं. आणि पटकन आवरतं हे, कारण की जाड जाड असते त्यामुळे. वहिनी लाट हा पटकन होते. ह्याला पुरणपोळीसारखं जास्त कुठं सडकायचं असते. तेव्हा वहिनी लागते. आमच्या घरी लय बनते हे सोलापूरमध्ये, त्यामुळे हे दोघीला लय प्रॅक्टिस आहे. मग काय तर कुठ्याना लय ह्याचा. तळतो ना सेम त्याच पद्धतीचं तळायचं. आणि आपली जी लाटलेली पोळी असते ना त्याच्यावरती ठेवायचं, म्हणजे जे तळलेलं तेल असते ना वाया जात नाही. हे बघा थोडीशी आणि फुगून टम्म होते आणि पटपट आवरते सुद्धा. हे नाही मैद्याचा कलर आहे. पारंपरिक पद्धतीच्या सांजोऱ्या अशा पद्धतीचे ना टेलच्या झालेले. फक्त पार्टी चेंज झाले. वहिनी आता उंड्या भरायला, अक्का तळायला, अण्णा जेवायला आलेत ना. अण्णा जेवायला पण वाढून झाले. तर सगळ्यांची जेवण खाणं पिणं सगळं झाले. रात्रीचे 9 वाजलेत. चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ मात्र सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती कोण नवीन आहे व्हिडिओ तर बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय तर करा सगळ्यांनी.